मी आता 6वी वर्गात शिकत आहे. आज मी मराठी पाठातील दुकान बोर्डवर या पाठाविषयी थोडी माहिती सांगणार आहे. हा पाठ 17वा आहे. बरेच दिवस झाले म्हणजे कुणाची कुशली कळाली नसते की बोर्डवर चिठ्ठी सुद्धा का नाही पाठवली, बोर्डवर चिठ्ठी सुद्धा का नाही दिली हो असे म्हणतात. आमच्या पाड्यातला एक बाई बोर्डवर चिठ्ठी सुद्धा नाही दिली अशी तक्रार करायच्या. पण 10 साडी नीट न पुरणाऱ्या बाई बोर्डवर चिठ्ठीचं काय करणार असे आम्हाला वाटते. बोर्डवर सांगायचं म्हणजे तात्पर्य असा की बोर्डवर हा शब्द अगदी शुल्लक छोटासा शब्द वापरला जाणारा शब्द आहे. कुठला तरी कडक गुळ ठेचताना इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना एक घाव उजव्या हाताच्या वरती पोटाच्या वर मी बसला. घाव बसताना गळताना मी पटकन बोट तोंडात घातले. पण दाखवली नसताना उजव्या हाताचं बोट कसं काय दुखावलं असं म्हणून इतरांनाही आश्चर्य वाटलं व इतरांनी बोट तोंडात घातलं. सुरुवातीला बोट ठसठसायला लागलं. मग मला एका धैर्याची याद आली. मलम दिली. मग मी बोटावर मलम लावले. तरीही ते कामासाठी मुळी सुद्धा वळले नाही. मग मी गरम पाण्याने शिकून घेतले. पण ते मोडेल पण वागणार नाही असा मराठी मानात त्यानं दाखवला. शिवाय रागानं हुकून बसलं टम घेऊन हे बोट बसलं टम झालं होतं. पण त्याही स्थितीत दुसऱ्या बोटाच्या स्थितीत मी थोडा मस्का मारून पहा म्हणून मी बोटाची केल मालिश केली. पण बोटच बसली हवा. शेवटी हा ना सोड डॉक्टरांचा फोन जोड असा बच्चाचा उद्देश. मी सुरधार्याने डॉक्टरांना फोन केला. पण तपासणीशिवाय कसं करणार हा डॉक्टरांनी प्रश्न केला. शेवटी मी दवाखाना गाठला. पण ती इतकी गर्दी की कुणाच्या पाय प्लास्टर मध्ये तर कुणी कुबड्या झाले, कुणाचे हात गळ्यात म्हणजे स्वतःचे हात स्वतःच्या गळ्यात असं बघून एक लौकिक लोक पाहून माझ्या पोटात गोळा येऊ लागला. पण मी मला वाटत होतं तिथून पळ काढावं. पण डॉक्टरांना गाठलं हे माझ्यासाठी आवश्यक होतं. मला काळजी होत होती की माझ्या पोटाचा हाडबीड मोडला नसेल ना. म्हणून मी डॉक्टरांना लावलं. डॉक्टरांनी क्षकिरणाची तपासणी करून फोटा वगैरे करून डॉक्टरांनी हसत सांगितलं, घाबरायची काही गरज नाही. प्लास्टर ही नको, फक्त स्ट्रॅपिंग करायची आहे. स्ट्रॅपिंग केल्यावर डॉक्टरांच्या या मिठास बोलण्यावरून मन अगदी शांत झालं. मनावरचा सगळा ताण निघून गेला. पण थोड्या वेळाने ब्रह्मनिरास सुरू झालं की दुसऱ्या बोटा सगळ्यात आजूबाजूची 2 बोटही कसून बांधली गेली. मी घरी आल्यावर कामावर रजा टाकून घरी बसले. त्या दुसऱ्या बोटानं काहीच काम नीट होणार, विचारणं, लिहिणं, पकडणं, ढवळणं असं काहीच काम नीट होणार. म्हणून मी कामावर रजा टाकून घरी बसले. शेवटी बोट चोळत बसावं लागलं. शेवटी बोट चोळत घरी मला